नमस्कार, हेल्थ गुरु आय केअर मध्ये तुमचं स्वागत. श्रोते हो, घरात लहान बाळ असेल तर आपण त्याची किती काळजी घेतो, हो ना? पण आपल्या घराचा आधारवड असलेल्या आपल्या आजी आजोबांचं काय? आपल्या गावात अनेक वृद्ध लोक असतात ज्यांचे दात पडल्यामुळे तोंड पूर्णपणे रिकामं झाले, ज्याला आपण बोळकं झाले असं पण म्हणतो. त्यावर ते म्हणतात, आता म्हातारपण आलं, दात तर पडणारच. पण श्रोते हो, ही साधी गोष्ट नाही. दात नसल्यामुळं ते नीट जेवू शकत नाहीत, त्यांचं वजन कमी होतं आणि ते सतत आजारी पडतात. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वृद्धांच्या दातांची निगा आणि कवळी बसवणं का गरजेचं आहे. वैद्यकीय भाषेत दात नसण्याच्या स्थितीला ॲडेंट्युलस असं म्हणतात. जेव्हा दात नसतात तेव्हा फक्त चेहऱ्याची ठेवणच बिघडत नाही, तर आरोग्यावर देखील परिणाम होतो. सगळ्यात पहिलं तर पचन बिघडतं. अन्नाचं पचन आपल्या तोंडातूनच सुरू होतं. दात नसतील तर अन्न नीट चावलं जात नाही आणि थेट पोटाचे विकार चालू होतात. त्यानंतर बोलण्यातील अस्पष्टता. दात नसल्यामुळं अनेक शब्द स्पष्ट उच्चारता येत नाहीत. आणि तिसरं म्हणजे चेहऱ्याची ठेवण. दात नसल्यामुळं गाल आत जातात आणि व्यक्ती वयापेक्षा जास्त म्हातारा किंवा म्हातारी दिसू लागते. आता वळूया गावातल्या एका सर्वात मोठ्या गैरसमजाकडे. अनेक लोक दात काढायला घाबरतात. का? तर त्यांना वाटतं की आपला वरचा दात जर काढला की डोळ्यांची नजर कमी होते. श्रोते हो, हे 100% खोटं आहे. दात आणि डोळ्यांच्या नसांचा असा कोणताही थेट संबंध नसतो. उलट जर किडलेल्या किंवा हलणारा दात तसाच ठेवला तर त्याचं इन्फेक्शन मेंदूपर्यंत किंवा रक्तापर्यंत पोहोचू शकतं. दुसरं असं की वय झालं तर दात पडणारच असं काही नाही. जर योग्य काळजी घेतली तर अगदी तुमचं वय अगदी 80 जरी झालं तरी सुद्धा तुमचे नैसर्गिक दात शाबूत राहू शकतात. यावर उपाय काय? तर कवळी, ज्याला इंग्रजीमध्ये आपण डेंचर्स म्हणतो. कवळी बसवणं ही फॅशन नाही, तर ती एक गरज आहे. यामुळं आजी आजोबा पुन्हा कडक भाकरी खाऊ शकतात, फळं, सुकामेवा हे सर्व खाऊ शकतात, ज्यामुळं त्यांचं पोषण सुधारतं आणि ते निरोगी राहतात. हो, पण कवळी असणाऱ्यांनी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की तिची स्वच्छता राखणं खूप महत्त्वाचं आहे. पहिलं म्हणजे कवळी रोज बाहेर काढून ब्रशने आणि साबणाने स्वच्छ धुवा. आणि सर्वात महत्त्वाचं, रात्री झोपताना कवळी तोंडात ठेवू नका. ती काढून पाण्याच्या वाटीत किंवा एखाद्या पेल्यात ठेवा. जर तुम्ही अस्वच्छ कवळी वापरली तर तोंडात बुरशी किंवा जखमा होऊ शकतात. तर श्रोते हो, आपल्या घरातील थोरा मोठ्यांची काळजी घ्या. म्हातारपण येईल हो, पण त्यांचं हसू कधीच जाता कामा नये. जर तुमच्या घरातील कोणाचे दात पडले असतील तर आजच त्यांना डेंटिस्टकडे घेऊन जा. तुमच्या आजी आजोबांना कवळी वापरताना काही त्रास होतोय का? आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ प्रत्येक घरापर्यंत शेअर करा. पुढच्या भागात आपण या सिरीजचा सर्वात महत्त्वाचा विषय पाहणार आहोत, तोंडाचा कॅन्सर, लक्षणं आणि ओळख, आणि कॅन्सरची पहिली खूण कशी ओळखायची. हे जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा. सजग रहा, निरोगी रहा. धन्यवाद.